नागपुरातील हिवाळी अधिवेशनात 18 विधेयक मांडणार सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षवाढीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडतंय. भास्कर जाधवांची महायुतीवर टीका. 5वी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाण. विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेते पद कमवा, शिंदेंचा टोला. विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माहिती. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे लक्ष. अधिवेशनात महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं. कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य. शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर. उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाहीत, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही. अन्य कुणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्गही बांधलाय. फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला. डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अभिजित थरवळांच्या प्रवेशाला भाजपाकडून स्थगिती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती. डोंबिवलीतील कार्यक्रमात चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक. धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटतील. मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली, जरांगेंचा गंभीर आरोप. मुंडवा जमीन गैरव्यवहारातील आरोपी निलंबित. उपनिबंधक रवींद्र तारू अटकेत. पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तारूनं दस्त बनवून दिल्यानं कारवाई. बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या.